मला लोकांचे निरोप येणं बी बंद झाले. पहिले कोणी बी सांगे अमक्या गावात पोरगी आहे, तमक्या गावात पोरगी आहे, आमचे हे नातेवाईक लग्नाचे आहे, आमचे ते नातेवाईक लग्नाचे आहे. आता काही निरोप येत नाही, लोक काही बोलून नाही राहिले, काहीच नाही. बेकार व्हायला भाऊ लग्नाचं आता. पट्टे हो, काही खरं नाही. तू हिंमत नको हारू विला भाऊ, जोडीन ते लग्न. रबने बनाची जोडी म्हणतात ना, तसं तू जोडीदार देवाला कुठे ना कुठे बनवली असेल ना. मी काय म्हणतो विला भाऊ, त्या एखादा फोटो आपण पुस्तकात देऊन छापाले, मग आला मेळ. लय जणांचे फोटो असतात ना त्या पुस्तकात, तू देऊन तर पाय फोटो त्या पाहिजो, त्या मेळ येईनच जरूर पाहिजो. कोणत्या पुस्तकाची बात करून राहिला हा गोप्या? विला भाऊ, ते मॅरेज ब्युरो नसते का हो लग्नाचं, वधूवर सूचक मेळा काय असं काही असते ना ते पुस्तक, त्यात लग्न जुळवतात ते, त्याच्याबद्दल बोलून राहिला ते. हो विला भाऊ, मी त्याच मॅरेज ब्युरो बद्दल म्हणून राहिलो होतो. माझ्या मावस भावाचं लग्न मॅरेज ब्युरोतूनच जमलं होतं. विला भाऊ, तू मॅरेज ब्युरोत जाय, त्याची नाव नोंदणी करून टाक, त्या योग जरूर येईल पाहिजो. गोप्या, हे मॅरेज ब्युरोचं दुकान आहे कुठे? त्याजवळ काही पत्ता कित्ता असेल तर दे ना, आपण जाऊ सगळे जण. माझ्यासोबत या बा तुम्ही बी, मला एकट्याला काय सचिन ते काय बोला आणि काय नाही बोला, तर तुम्ही दोघे या जा बा माझ्यासोबत, मग जाऊ आपण तर. विला भाऊ, आम्ही येतो त्यासोबत. हा गोप्या काढीन पत्ता त्या मॅरेज ब्युरोचा कुठे आहे तर. हो गण्या, मी काढतो त्या मॅरेज ब्युरोचा पत्ता, पण माझ्या मनात एक येऊन राहिलं गड्या. गण्या, माझ्या मनात एक विचार आहे. अरे गोप्या, लवकर बोलणं काय विचारायचं? मला वाटून राहिलं गण्या की बा या विला भाऊ सोबत आपण आपलं बी नाव त्या मॅरेज ब्युरोत नोंदून टाकू. विला भाऊच्या इकडे पाहिलं किती टाइम लागते लग्नाला, तर आताच आपण नाव टाकलं, आला आपला बी मेळ. काय म्हणतं सांग मग? आपलं बी नाव नोंदून टाकू म्हणतं का? आपल्या मायबापाला तर सांगा लागेल ना बी. काय सांगतं, आपले मायबाप काही टेन्शन नाही घेत आपल्या लग्नाचं बाबू, आपल्यालाच करायला लागेल जे करायचं ते. हो काय गण्या, माय आता डोक्यात तेच येऊन राहिलं की तुम्ही दोघं बी नाव टाकून द्या माझ्यासोबत असू द्या. जमलं राहायचं, ठीकायचं होऊन जाते एकाच टायमाला. चला मग तुम्ही पण नाव टाकून द्या बा. ठीक आहे, मी आज रात्री घेतो सगळी माहिती करून, ते मॅरेज ब्युरो कुठे आहे वगैरे. हा हो, तू काय माहिती गोप्या, पण कोणाला सांगू नको की आम्ही काय करून राहिलो आणि कायसाठी चाललो. हा, कोणाला बिलकुल काही सांगायचं नाही त्या. अरे भाऊ गोप्या, कोणाला बिलकुल सांगू नको. का आधीच लोक जायतात त्याचे काही संबंधाचे निरोप माझ्यावर पोचलेच नाही ना बे. एवढे जायताडे काही नातेवाईक ऐकले का ते माय? तुला सांगतो बा, हे लोक आपलं चांगलं होऊ देणार नाही, म्हणून बिलकुल लोकांना सांगू नको आपण कुठे चाललो होतं आणि कायसाठी चाललो होतं. हा, आपण सगळं होऊ देऊ आणि मग सगळ्यांना सांगू बा, पण पहिले बिलकुल सांगू नको गोप्या. हो, याची काळजी घे तू. फक्त आपल्याला काय घ्यायला लागेल ते सकाळी. मी काय म्हणतो इला भाऊ, तू अजिबात टेन्शन नको घेऊ. त्याचा फोटो असेल तर फोटो घ्यायचं सकाळ ते लागतील, आणि फोटो नसतील तर फोटो काढू आपण तरी. अरे फास्ट जमाना झालाय ना, 5 मिनिटाचा फोटो भेटतात. माझा फोटो आहेत का? पण यंग पंचे फोटो आहेत माहिती काय इला भाऊ? आता तू यंग नाहीस का? अरे यंग पंचे फोटो पाहिजे म्हणा, पण सध्याचे काय घेतलं तर बरं राहते. अरे यार तसं नाही ना, त्या तुम्ही चांगला दिसो. ते फोटो घेऊ काय मग सोबत? घेऊन टाक सोबत, तर ते गेल्यावर पाहता येईल. मग चालले तर चालले ना, नवीन काढून टाकू फोटो. तर अजून काही लागतील का आपल्याला? पैसे लागतील ना बघा. वा, तर त्या मॅरेज ब्युरोत त्याची फी तर आपल्याला द्यास लागेल ना. ते फी किती आहे मला माहित नाही. आता या गोप्याच्या मावस भावाला विचारायला लागेल. गोप्या, तू विचारून टाक जोपर्यंत ते किती आहे. अरे पैसे चांगले सोबत असू दे भाऊ, विला भाऊ असू दे, लागते कामात पडू शकते आपले कोणते काम. आम्ही बी घेतो आणि थोडेसे जास्त तू बी घेतो. बरं, मग सकाळून 7 वाजताच निघू, मग उन्हाच्या अगोदर पोहोचू आपण. ते अरे वा, ते मॅरेज ब्युरो सकाळी 10-11च्या पुढे उघडेल. आपण आता 9 वाजता निघालो तरी आरामशीर पोहोचू ना आपण ऑफिस उघडायच्या टायमाला. इतक्या लवकर काय करता जाऊन ते पोट्टे हो, ऊन लेका खूप आहे ना. लवकर काम आटपून निघा लागेल बा आपल्याला. त्यातून किती टाइम लागेल आपल्याला तर गण्या? ते आपल्याला काही जादा टाइम नाही लागेल वाटते. आपलं नाव गाव सांगितलं आणि आपल्याला कशी पोरगी पाहिजे ते सांगायला लागेल आपल्याला. ती आणि त्याची फी घे भरले की बस झालं. गण्या, आपल्याला जशी पोरगी पाहिजे तशी पोरगी त्यांच्याजवळ असते का बे? अरे विला भाऊ, जसं आपण लग्नासाठी त्याच्याजवळ चाललो, आपल्या नावाची नोंदणी करतो, तसे बाकीचे बी करतात. काही पोरीवाले बी नोंदणी करतात. मग ते मॅरेज झाले बरोबर संबंध दाखवतात. कोणाला कोणत्या पसंतीचा येते, कोणाला कोणती मागणी असते, त्यानुसार ते जुळतात. तसं मग लग्न जुळते बा. माझ्या भावाचं असं जुळलं होतं. आपलं बी बा लग्न असं जुळलं पाहिजे रे बा. लवकर चला, आता घरी जाऊ, उद्या सकाळी लवकर निघू बा. चला, पण मी काय म्हणतो गोप्या, कोणाला सांगू नको बरं. तुला तर माहिती लोक देतात का आपल्याला पहिले. आता लवकर घरी जाऊ आपण आणि सकाळी लवकर उठ जा रे बा गड्या हो.